सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण उपवासाचा एक वेगळा पदार्थ बघणार आहोत. उपवासाचे घावणे आणि चटणी. अगदी झटपट बनतात, कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाहीत. आज आपण बनवणार आहोत वरईच्या पिठाचे घावणे आणि उपवासाची चटणी. तर सगळ्यात आधी आपण चटणी बनवूया. त्यासाठी मी इथे ओलं खोबरं घेतलंय 1 वाटी. त्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे. तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्या हिशोबाने तुम्हाला मिरचीचं प्रमाण घ्यायचं आहे. त्याचसोबत चवीनुसार मीठ, साखर घालायची आहे थोडी. जर साखर नसेल आवडत तर नाही घातली तरी सुद्धा चालणार आहे. आणि मी इथे जिरे घालते कारण मी या चटणीला फोडणी देणार नाहीये. जर तुम्ही फोडणी देणार असाल तर तुम्ही तुपामध्ये जिऱ्याची फोडणी या चटणीला देऊ शकता. आता लागेल तसं पाणी घालून ही चटणी आपण छान बारीक वाटून घेणार आहोत. मिक्सरला इथे ही चटणी मी वाटून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकताय थोडी जाडसर अशीच ठेवलेली आहे, खूप पातळ केलेली नाहीये. तर आता आपण घावण्याची तयारी करूयात. त्यासाठी मी इथे घेतलंय 1 वाटी वरईचं पीठ, ज्याला भगर सुद्धा म्हटलं जातं. तर त्याचं पीठ मिळतं, ते पीठ मी घेतलंय 1 वाटी. त्याच वाटीने सुरुवातीला आधी मी 1 वाटी पाणी घालून गुठळ्या मोडून घेणार आहे. सुरुवातीलाच आपल्याला खूप जास्त पाणी घालायचं नाहीये, नाहीतर मग पिठाच्या गुठळ्या व्यवस्थित मोडल्या जात नाहीत. जसं जसं पाणी लागेल तसं आपण आता यामध्ये ॲड करत राहणार आहोत. तर इथे मी दुसरी वाटी घेतलेली आहे आणि त्यातलं थोडंसं पाणी आधी आपण पुन्हा घालून घेऊया यामध्ये आणि या गुठळ्या व्यवस्थित मोडून घेऊया. तर बघा 1.5 वाटी पाण्यामध्ये या गुठळ्या व्यवस्थित मोडल्या गेलेल्या आहेत. सुरुवातीलाच जास्त पाणी यामध्ये घालू नका. राहिलेल्या दुसऱ्या वाटीतलं सुद्धा पाणी मी ओतून घेतलेलं आहे आणि आता ही तिसरी वाटी आहे. त्याच्यातलं अर्ध पाणी मी घेतलेलं आहे. आता एवढं पाणी मला हे पुरेसं वाटत आहे. याच्याहून जास्त पाण्याची गरज लागणार नाहीये. तर टोटल मला इथे 2.5 वाट्या पाणी लागलं आहे 1 वाटी पिठासाठी. तुम्हाला थोडं कमी जास्त पाणी लागू शकतं. तर आता आपलं हे पीठ मी तुम्हाला दाखवते. कन्सिस्टन्सी याची तुम्ही चेक करा. जसं आपलं ताक असतं, ताकापेक्षा थोडंसं घट्ट असं हे पीठ आपल्याला ठेवायचं आहे. खूप जास्त घट्ट किंवा अगदीच खूप पातळ असं आपल्याला ठेवायचं नाहीये. ताकापेक्षा थोडं घट्ट असं पीठ भिजवून घ्यायचंय. तर तव्याला मी तेल लावून इथे छान गरम करून घेतलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घावणे घालण्यासाठी असा धारदार कडा असलेला पेला वापरायचा आहे, जेणेकरून पीठ एकसारखं पडेल. जर तुम्ही गोल गुळगुळीत आकाराचा वाटी किंवा पेला वापरलात तर त्यातून धार पिठाची व्यवस्थित पडत नाही आणि मग ते घावणे गोळा होतात तव्यावर. त्यामुळे बघा तुम्ही आता याने पीठ कसं व्यवस्थित टाकलं जातंय. साईडने आपल्याला घावणे घालायला सुरुवात करायची आणि मध्ये संपवायचं आहे. तर थोडंसं बाजूने जर तुम्हाला व्यवस्थित गोल शेप करून घ्यायचा असेल तर जिथे तुम्हाला वाटतंय की वाकडं पडलंय थोडंसं, तिथे तुम्ही थोडं पीठ अजून घालू शकता. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. 1-2 मिनिटात घावणे कडा सोडायला सुरुवात करतं. तर तुम्ही बघू शकताय अगदी आरामात या कडा सुटल्या जातायत. दुसऱ्या साईडून याला भाजत नाहीत. तुम्हाला जर भाजायचं असेल तर तुम्ही दुसऱ्या साईडून सुद्धा भाजू शकता. आणि इथे बघा आपले छान असे हे घावणे तयार झालेले आहेत. सुरुवातीचा पहिला घावणा जो असतो तो तव्यावर चिकटतो. माझा सुद्धा चिकटला. पण एकदा का तवा सीझन झाला की बघा अगदी पटापट घावणे निघायला सुरुवात होते. तर आता हा दुसरा सुद्धा मी तुम्हाला एक घालून दाखवतेय घावणे. अगदी मिनिटभरात ते पटकन पीठ सुकलं जातं आणि साईडून कडा अगदी मिनिटभराच्या आतच सुटतात. वरतून थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला आणि लगेचच ते घावणे आपण तव्यावरून काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय कडा लगेचच बाजूने सुटलेल्या आहेत. कालथ्याने आपल्याला चेक करायचं आहे की कडा व्यवस्थित सुटतायत का. गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही कमी करायची नाहीये. हाय फ्लेमवरतीच हे घावणे अगदी पटापट बनतात. 2-2 मिनिटामध्ये एक घावणा आरामात बनतो. तर बघा हे दुसरे सुद्धा मी तुम्हाला दाखवलं आहे. अगदी सहज निघतात. फक्त पहिला थोडासा तव्याला चिटकू शकतो, पण एकदा का तवा सीझन झाला की सगळे घावणे अगदी पटापट निघतात. तर इथे बघा मी हे सगळे घावणे बनवून घेतलेले आहेत. अगदी झटपट बनतात, अजिबात वेळ लागत नाही. वरती झाकण ठेवून शिजवायची गरज लागत नाही. तर तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करून बघा. एक घावणा मी तुम्हाला ओपन करून दाखवते. त्याची जाळी तुम्ही बघू शकताय आणि अगदी मऊ लुसलुशीत होतो. अजिबात वातड वगैरे होत नाही. जाळी सुद्धा तुम्ही बघू शकताय आणि किती सॉफ्ट झालंय हेही तुम्हाला कळतच असेल. तर नक्की या उपवासाला काहीतरी वेगळा म्हणून हा पदार्थ ट्राय करून बघा. नाश्त्याला सुद्धा तुम्ही सकाळच्या हा एक चांगला ऑप्शन आहे, बनवू शकता.
उपवासाला 30-30 साबुदाण्याची खिचडी, उपवासाचे थालीपीठ खाऊन कंटाळा येतो, तर अशा वेळेला हे घावणे नक्की ट्राय करून बघा. कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. तर आता उपवासाचे महिने येत आहेत, श्रावण महिना येत आहे, आषाढी एकादशी आहे, तर नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. नमस्कार.